दी फाउंडर ऑफ मुंबई कोणी केली? खरं तर मुंबईची स्थापना. आणि कशा रीतीने वाढला हा मुंबई शहर हे माहीत असणं गरजेचं आहे जर आपण मुंबईत राहत असू. मुंबईला आधुनिकतेच्या मार्गावर नेणाऱ्या महारथाची दोन प्रमुख चाके म्हणजे जमशेदजी जेजीभाई बाटलीवाला 1883 चा पर्यंत त्यांचा कार्यकाळ आणि जगन्नाथ शंकर शेठ उर्फ नाना मुरकुटे 1803 ते 1865 हा त्यांचा जीवन कार्यकाळ. या दोघांचा वेगवेगळा विचार करता येणं शक्यच नाही, कारण त्यांचं कार्य इतकं परस्परावलंबी आहे. दोघेही मुंबई शहराचे शिल्पकार, दोघेही यशस्वी व्यापारी. मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857 रोजी झाली आणि त्यातून अभ्यासू विचारक्षम स्नातक म्हणजे पदवीधर बाहेर पडण्यापूर्वी समाजाचे नेतृत्व करू लागले होते, समाजाचे हित पाहणारे काही व्यापारी नेते. आणि ह्या व्यापाऱ्यांकडे समाजाचे नेतृत्व होते. आपण समकालीन इतिहास जर पाहिला, समग्र इतिहासाचा अभ्यास करताना लक्षात येतं की एका ठिकाणी 1857 रोजी मुंबई विद्यापीठाची स्थापना होत होती, तर एका ठिकाणी 1857 रोजी भारतात स्वातंत्र्य संग्रामाचा उठाव चालू होता. या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला घडत होत्या हे समग्र इतिहास वाचताना आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. खरं तर मुंबईचे नेतृत्व काही धनिक मंडळी करत होती, ज्याच्यामध्ये जमशेदजी हे पारसी समाजाचे नेते तर नाना हे हिंदूंचे नेते होते. प्रत्येक लहान मोठ्या समाजाचे नेतृत्व करणारे धनिक वणिक होते आणि या छोट्या मोठ्या नेत्यांनीच खरं तर एक सामाजिक सलोखा बांधून ठेवला होता. आणि त्यातल्याच एक प्रभावशाली नेतृत्वाविषयी आज आपण बोलतो आहोत, ते म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ उर्फ नाना मुरकुटे, ज्यांनी खऱ्या अर्थाने मुंबईला एक चेहरा दिला, ज्या चेहऱ्यात आज आपण दिमागदारपणे वावरत आहोत. आज फेब्रुवारी 10 त्यांचा जन्मदिवस, त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांची संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत सज्ञान इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनेलवर. त्यामुळे सबस्क्राईब आपण केलंच असेल. विविध स्पर्धा परीक्षांचा एक सखोल चिंतन आणि मनन आणि एक अभ्यासू दृष्टीने विवेचन करण्याचा प्रयत्न गेली अनेक दिवस झाले, गेली अनेक महिने झाले सज्ञान इन्स्टिट्यूट करत आहे. आपण नक्कीच आम्हाला सबस्क्राईब करून सपोर्ट करत आहात, याबद्दल आपले आभार. आणि कमेंट करायला विसरू नका. विषयाला हात घालूया. खरं तर 10 फेब्रुवारी नानांचा जन्मदिवस. महाराष्ट्रातील एक थोर समाजसेवक, शिक्षणप्रेमी व आधुनिक मुंबईच्या शिल्पकारांपैकी एक. त्यांचं पूर्ण नाव जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे, तथापि नाना शंकर शेठ या नावानेच ते अधिक परिचित आहेत. त्यांचा जन्म एका दैवज्ञ ब्राह्मण व्यापारी कुटुंबात ठाणे जिल्ह्यातील मुरबाड गावी झाला. त्यांचे वडील व्यापारासाठी मुंबईत येत जात असायचे. असं म्हणतात की म्हैसूरच्या 1799च्या टिपू इंग्रज युद्धात त्यांच्या वडिलांना अमाप पैसा मिळाला. त्यांची आई भवानीबाई या लहानपणीच वारली. खरं तर 1799 साली टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यामध्ये युद्ध झालं, ही महत्त्वाची गोष्ट आपण यामध्ये लिहून ठेवली पाहिजे. त्यांच्या आई वारल्यानंतर नानांनी काही काळानंतर त्यांच्या स्मरणार्थ पुढे भवानी शंकर मंदिर व एक कार्य धर्मशाळा गोवालिया तलावाजवळ बांधली. मुरकुटे कुटुंब हे मुळातच सधन. नानांचे एक पूर्वज बाबुल शेठ हे कोकणातून 18व्या शतकात मुंबईत आले. बाबुल शेठ व त्यांचे चिरंजीव शंकर शेठ हे त्या शतकातील मुंबईच्या प्रमुख व्यापाऱ्यांमध्ये गणले जायचे. नानांनी आपला व्यापार इतका पद्धतशीरपणे वाढवला की त्यांनी अल्पावधीतच प्रचंड पैसा मिळवला, तोही सचोटीने आणि आपली विश्वासार्हता कायम राखून. त्यांचे नाव आणि त्यांची विश्वासार्हता एवढी पक्की होती की अरब, अफगाण आणि अन्य परदेशी व्यापारी बँकांकडे आपली संपत्ती न ठेवण्याऐवजी नानांकडे ठेवत असत. हे महत्त्वाचं, अतिशय महत्त्वाचं वाक्य की त्या काळात एखाद्या मराठी माणसावर इतका विश्वास होता की अरब, अफगाण आणि अन्य परदेशी व्यापारी बँकेत पैसे न ठेवता ते नानांकडे ठेवायचे, इतकी विश्वासार्हता होती. सधन कुटुंबात जन्मलेल्या जगन्नाथांवर त्याच्या मृत्यूनंतर वयाच्या केवळ 19व्या वर्षी सर्व जबाबदाऱ्या पडल्या. परंतु परिस्थितीने खचून न जाता त्यांच्यातील द्रष्टा विचारवंत कार्यकर्तृत्वाच्या प्रगतीपथावर पोहोचला. एखाद्या लहान गावासारखे दिसणारे हे मुंबई बेट बघता बघता पसरू लागले. मुंबई इतकी मोठी झाली की राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय कीर्तीची महानगरी म्हणून जगभर प्रसिद्ध झाली. खाडीतल्या या 7 बेटांनी बनवलेल्या छोट्या गावचे महानगर करण्याचे सुंदर स्वप्न एका द्रष्टा पुरुषाने पाहिले आणि ते सत्यात साकारण्यासाठी सर्वथाने आपले तन, मन आणि धन त्यांनी अर्पण केले. आणि हे पुण्यश्लोक म्हणजे जगन्नाथ
उर्फ आपले नाना शंकरशेठ. जमशेदजी जिजीभाईंसारखे श्रीमंत, भाऊ दाजी लाडसारखे शिक्षण तज्ज्ञ आणि जमशेदजी टाटांसारखे उद्योगपती. तुम्ही एक फरक नोट करून घ्या. जमशेदजी जिजीभाई हे वेगळे आणि जमशेदजी टाटा हे वेगळे, पण दोघेही समकालीन, हा महत्त्वाचा मुद्दा. जमशेदजी टाटांसारखे उद्योगपती, त्यांच्या समकालीन स्नेहांचे गुण एकवटलेले व्यक्तिमत्व म्हणजे जगन्नाथ शंकरशेठ. आर्थिकदृष्ट्या विकसित असलेल्या मुंबईचा पाया एका मराठी माणसाने घातला, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट. नानांची शरीरयष्टी धिप्पाड होती, पण बोलणे मृदू आणि लाघवी होते. कोणत्याही गरजूंनी नानांच्या वाड्याची घंटी वाजवावी, नानांची भेट घ्यावी, आपली तक्रार व गाऱ्हाणे त्यांना सांगावे आणि आपल्या संस्थेसाठी मदत मागावी आणि भरघोस हाताने त्यांनी ती मदत द्यावी, असं होते नाना. नानांचा असा वडिलकीचा आधार होता. त्यांनी सर्व हिंदू धर्म बांधवांनी स्वतःहून हिंदू धर्माचे नेतृत्व त्यांच्याकडे दिले. नानांनी ती जबाबदारी शेवटपर्यंत निभावली, यातच त्यांचं मोठेपण सिद्ध होतं. नानांचं कार्य पाहता ते नेहमी काळाच्या पुढचा विचार करत. आता मी असं का म्हणतोय की ते काळाच्या पुढचा विचार करत होते. आता पुढे काही मी एक लिस्ट सांगणार आहे की त्यांनी काय आणि कोणत्या साली सुरू केल्या गोष्टी, आणि त्या नक्कीच ऐकून तुम्हाला विश्वास बसेल की नाना हे काळाच्या पुढचा विचार करत होते. खरं तर या गोष्टी ज्या मी आता इथून पुढे सांगणार आहे त्या ऐकल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने कळेल की एक मराठी माणूस काय विचार करू शकतो, त्याने आत्तापर्यंत काय करून ठेवलंय, याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. आणि काळाच्या पुढचा विचार करणारी माणसं काय करतात याचं उदाहरण म्हणजे नाना शंकरशेठ. बॉम्बे नेटिव्हल स्कूल अँड स्कूल बुक सोसायटीची त्यांनी स्थापना केली. एल्फिस्टन हायस्कूल व एल्फिस्टन कॉलेजची सुद्धा स्थापना. ग्रेट मेडिकल कॉलेज, महाराष्ट्रभर शिक्षण प्रसारण्यासाठी बोर्ड ऑफ एज्युकेशन या संस्थेची स्थापना. रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना. दादाबाई नौरोजी यांच्या सहकार्याने स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना. डॉक्टर विल्सन यांच्या सहकार्याने मुंबईत कन्याशाळा. बॉम्बे असोसिएशन या मुंबईतील पहिल्या राजकीय संस्थेची स्थापना. डेव्हिड ससून इंडस्ट्रियल अँड रिफायनमेंटरी इन्स्टिट्यूटची स्थापना. लॉ कॉलेज. सर जमशेदजी जिजीभाई यांच्या सहकार्याने जे स्कूल ऑफ आर्ट्स या मोठ्या संस्थेची स्थापना. सन 1857 मुंबई विद्यापीठाची स्थापना. प्रारंभापासूनच नाना हे विद्यापीठाचे फेलो होते. स्त्रियांना शिक्षित केल्याने खरी समाज सुधारणा होईल या तळमळीने त्यांनी गिरगाव, पालव रोड येथील त्यांच्या वाड्याच्या जागेत मुलींच्या शाळेसाठी जागा दिली. मॉन्स्टुडे एल्फिस्टनच्या नंतर मुंबईच्या गव्हर्नरपदी आलेले सर जॉन माल्कली यांनी कायदा करून मोठ्या मुश्किलीने येथील सतीची अमानुष प्रथा चालू असलेली बंद केली. त्यासाठी त्यांनी नानांच्या सहकार्याची अपेक्षा बाळगली होती आणि नानांनी ते सहकार्य केले. पण त्या बदल्यात त्यांनी हिंदूंच्या स्मशानभूमीसाठी सोनपूरची म्हणजे चंदनवाडीची जागा मिळवली. नानांनी गिरगावात नाट्य प्रयोगासाठी एक थिएटर बांधायला एक मालकीची जागा देऊन टाकली. लोकवर्गणीतून उभे राहिले ते प्ले हाऊस, त्यातीलही बरीच मोठी रक्कम जमशेदजींनी त्यांना दिली होती. कालाओघात प्ले हाऊसचे पिला हाऊस झाले आणि ते हल्लीपर्यंत उभे होते. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या दगडी हत्तींमुळे या वास्तूचे वेगळेपण ध्यानी येऊन इतिहासाची साक्ष पटवते. ह्या काही गोष्टी, या काही संस्था नानांनी अनेक लोकांवर मिळून सुरू केल्या आणि याचा खऱ्या अर्थाने आपल्याला अभिमान असला पाहिजे. विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की नाना शंकरशेठ, जगन्नाथ शंकरशेठ यांचं एक कार्य आहे आणि इतकं मोठं कार्य महाराष्ट्राच्या समाज सुधारकांचा विचार करताना स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलं जातं. 2 ते 3 प्रश्न हे नेहमीच स्पर्धा परीक्षांमध्ये येतात. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही रिवाइंड करून पुन्हा एकदा पहा त्यांचं कार्य. हा व्हिडिओ 2-3 वेळा पहा, त्यांचं कार्य लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरं मिळतील. आणि या संपूर्ण व्हिडिओची PDF आहे, लेक्चरची PDF आहे, ती आमच्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड झालेली असेलच आणि तिथे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही ते घेऊ शकता. पण अभ्यास करणं गरजेचं आहे, अभ्यास करत राहा. आणि खरं तर आता मूळ मुद्दा येतो की इतक्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आता काय राहिलं करण्याचं. तर खऱ्या अर्थाने त्यांनी सुरुवात केली ती म्हणजे रेल्वे नव्हती त्या काळात. रेल्वे सुरू केल्याने दळणवळण वाढेल व प्रवाशांची उत्तम सोयी होईल, हा पूर्वगामी विचार खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात प्रथम मांडला तो नानांनी. सन 1843 त्यांनी ग्रेट वेस्टर्न रेल्वे कंपनीची स्थापना केली.
रेल्वेची पहिली कचेरी चालू करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या वाड्यात जागा दिली. त्यांच्या रेल्वेशी निगडीत कामाचा सन्मान म्हणून ब्रिटिश सरकारने तत्कालीन व्हिक्टोरिया टर्मिनसला म्हणजे आपलं आत्ताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा मुख्य प्रवेशद्वारावर नानांचा अर्धपुतळा बसवला. तसेच प्रथम वर्गाचा सोन्याचा पास देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. द गोल्डन पास ज्याला आपण म्हणतो, तो पहिला गोल्डन पास मिळालेले मराठी माणूस म्हणजे नाना. मुंबईत रेल्वे सुरू करण्याची संकल्पना पहिल्यांदा त्यांनी त्यांचे मित्र जमशेदजी जिजीबाई यांच्याकडे मांडली आणि या दोघांनी मिळून 1845 साठी इंडियन रेल्वे असोसिएशनची स्थापना केली. तर 1845 रोजी इंडियन रेल्वे असोसिएशन स्थापन झालं आणि ते स्थापन करण्यामध्ये एक मराठी माणूस आणि त्यांचे मित्र जमशेदजी जिजीबाई होते. हे सर्वांनी नोट करून ठेवा. या माध्यमातून ते तत्कालीन ब्रिटिश सरकारला रेल्वे सुरू करण्यासाठी विविध प्रकारे समजवू लागले आणि त्याचाच परिपाक म्हणजे 1 ऑगस्ट 1849 रोजी द ग्रेट रेल्वे GI. आणि पुन्हा एकदा मी नमूद करेन इथे की 1 ऑगस्ट 1849 रोजी द ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे GIP रेल्वेची स्थापना झाली आणि त्या दोघांच्या अथक प्रयत्नातून 16 एप्रिल 1853 अतिशय महत्त्वाची तारीख 16 एप्रिल 1853 रोजी आशिया खंडातील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे या लोहमार्गावर धावली. त्यांच्याच या कार्यामुळे त्यांना जमशेदजींना आणि जगन्नाथ शंकर शेठ यांना भारतीय रेल्वेचे जनक म्हणून ओळखले जाते. ही महत्त्वाची गोष्ट. नाना शंकर शेठ यांना दी फादर ऑफ इंडियन रेल्वे असं म्हटलं जातं. पहिली रेल्वे म्हणजे पहिल्या रेल्वेविषयी आपण काही करता गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. 16 एप्रिल 1853 रोजी दुपारी 3:30 वाजता मुंबईतील बोरीबंदरहून ठाण्याच्या दिशेने भारतातील पहिली रेल्वेगाडी ट्रॅकवरून धावली. मुंबई ते ठाणे हा 32 किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने त्या काळात 57 मिनिटात पूर्ण केला. या रेल्वेतल्या एका कंपार्टमेंटला फुलांनी सजवलं होतं. त्यात बसण्याचा मान मोजक्याच लोकांना दिला होता आणि त्यातले एक होते ते म्हणजे आपले जगन्नाथ म्हणजे नाना शंकर शेठ. तर द ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे म्हणजे GIP विषयी आपल्याला खरं तर माहीत असणं गरजेचं आहे. GIP रेल्वेमध्ये तेव्हा 2च भारतीय होते. त्यातले एक जमशेदजी जिजीभाई आणि दुसरे होते नाना शंकर शेठ. या GIP रेल्वेच्या माध्यमातून भारतातील नव्हे तर एशियातील पहिली रेल्वे ही मुंबईत धावली. बॉम्बे नेटिव्हल एज्युकेशन भारतीय लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे यासाठी एल्फिन्स्टनने 1822 मध्ये हैत शाळा व शाळा पुस्तक मंडळी काढली व त्याचे आधारस्तंभ सुद्धा नानाच होते. यांनी ही पहिली शैक्षणिक संस्था स.का. छात्रे यांच्या साह्याने स्थापली. पुढे हिचे 1824 मध्ये बॉम्बे नेटिव्हल एज्युकेशन सोसायटीत रूपांतरण झाले. शिक्षण प्रसारासाठी मुंबईत एका भारतीयाने स्थापन केलेली ही पहिलीच संस्था होती. खऱ्या अर्थाने नानांनी स्त्री शिक्षण, रुग्णालय, औद्योगिक सुधारणा, सतीच्या चालीचे उच्चाटन, बाल सुधारगृहे, सोनार स्मशानभूमी कायदे मंडळ, धार्मिक तंट्यांचे निवारण यासारख्या महत्त्वपूर्ण बाबींसाठी भरीव काम केले. आपल्या कृषीप्रधान देशातील लोकांना शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण देण्यासाठी 1830 साली त्यांनी हॉर्टिकल्चरल सोसायटीची स्थापना केली. डासांचा उपद्रव रोखण्यासाठी उघडी गटारे बंद करण्याला लावली. म्हणजे किती पुढचा विचार, म्हणजे 1830 साली जर हा माणूस 100 वर्षापुढचा विचार करतोय की डासांचा उपद्रव होतोय म्हणून गटारे बंद करावी, तर हा खरंच पुढचा विचार आहे. मुंबईकरांना स्वच्छ पाणी मिळावं म्हणून ग्रँड रोडला तलावाची पुनर्बांधणी केली. म्हणजे खऱ्या अर्थाने आज जी स्वच्छ पाणी पितो ते त्यांचाच आपल्याकडे आधार आहे म्हणून असं म्हणायला हरकत नाही. स्वतःची मालकीची जागा देऊन त्यांनी सर्व धर्माच्या जनतेसाठी स्मशानभूमी बांधली. ग्रँड रोड येथे नाट्यगृह बांधले. स्वतः बादशाह थिएटरचे कर्ज फेडून तेथे नाट्यगृह इंग्लिश, मराठी, गुजराती नाटकांसाठी खुले केले. लंडनच्या रस्त्यावरील गॅसचे दिवे मुंबईत आणले. म्हणजे अजून काय पाहिजे, म्हणजे लंडनला जे गॅसचे दिवे होते ते सुद्धा त्या काळात त्यांनी मुंबईला आणले. नानांच्या नेतृत्वाखाली प्रिन्स अल्बर्ट म्युझियम म्हणजे आत्ताचे भाऊ दाजी लाड म्युझियम, व्हिक्टोरिया गार्डन म्हणजे राणीची बाग याची निर्मिती झाली. राणीच्या बागेला नानांची बाग असे नाव द्यावे असा प्रस्ताव असूनही नानांनी त्यास व्हिक्टोरिया राणीचे नाव द्याव्यास लावले. नानांनी देशात व मुंबईत पहिले सार्वजनिक धर्मार्थ दवाखाने व सुतिकागृहे सुरू केली. स्टीम नॅव्हिगेशन कंपनी स्थापन करून कोकण ते कारवार जल वाहतूक सुरू केली. मी आता इथून पुढे जे काही सांगतोय ते अतिशय महत्त्वाचं आहे,
काय सुरू झालं आणि त्याचा आपण आज किती छान प्रकारे उपभोग घेतोय, हा काळाचा पुढचा विचार करणारी माणसं असावी लागतात. आणि एक स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी म्हणून आपण ते असणं गरजेचं आहे. खरं तर नाना अनेक बँकेचे संस्थापक होते. बँक ऑफ वेस्टर्न इंडिया, बँक ऑफ बॉम्बे, गव्हर्नमेंट सेव्हिंग बँक, जी बँक आणि जी बँक जी 1845 पासून ओरिएंटल बँक म्हणून ओळखली जाऊ लागली आणि जी ओरिएंटल बँक आता पंजाबमध्ये इन्कॉर्पोरेट झालेली आहे. मर्कटाईल बँक ऑफ इंडियाच्या चीन व लंडन येथील शाखांच्या कमिटीवर नानांना घेण्यात आले. हे पण खूप महत्त्वाचं आहे. 1851 साली लंडनमध्ये तसेच 1853 साली पॅरिसमधील भरलेल्या जागतिक उद्योग प्रदर्शनात हिंदुस्थानातून काय पाठवावे यावर नानांचा सल्ला घेण्यात आला. त्यांच्या सल्ल्यामुळे हिंदुस्थानाला जागतिक प्रदर्शनात भरीव यश मिळाले. त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांना गव्हर्नरने जस्टिस ऑफ पीस हे पद बहाल केले. इंग्रजी आणि संस्कृत भाषेचा योग्य वापर करतानाही संस्कृत भाषेला योग्य स्थान प्राप्त व्हावे यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. नानांच्या स्मरणार्थातच सन 1866 पासून मुंबई विद्यापीठात जगन्नाथ शंकर शेठ संस्कृत स्कॉलरशिप सुरू करण्यात आली. 31 डिसेंबर 1860 रोजी इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांच्याकडून नामदार जगन्नाथ शंकर शेठ यांना कोर्ट ऑफ आर्म देण्यात आला. त्यावेळेचे ब्रिटिश गव्हर्नर आणि ब्रिटिश अधिकारी यांच्या पुतळ्यापेक्षा उंच आणि भरीव पुतळा टाउन हॉलमध्ये स्मारक म्हणून उभारण्यात आला. मी पुन्हा एकदा सांगतो, नानांना गव्हर्नरकडून जस्टिस ऑफ पीस ही पदवी बहाल करण्यात आली. 1866 या काळात जगन्नाथ शंकर शेठ संस्कृत स्कॉलरशिप एक सुरू करण्यात आली. यासोबतच 1860 रोजी इंग्लंडच्या राणीकडून त्यांना कोर्ट ऑफ आर्म ही सुद्धा बहाल करण्यात आली. खरं तर नानांच्या समकालीन त्यांचे जे स्नेही होते, जमशेदजी जिजीभाई, फ्रामजी कासवजी, कावसजी जहांगीर, रेडमनी प्रेमचंद रॉयचंद तसेच डेव्हिड ससून यांच्याबरोबर नानांनी मुंबईसाठी केलेले कार्य हे प्रशंसनीय. नानांनी कोणत्याही लोकनियुक्त पदावर नसताना त्यांच्या शब्दाला इतका त्या काळात बहुमान होता. त्यांच्या या बहुआयामी गुणांना श्रीमंती आणि दातृत्वाची विलक्षण जोड आली होती. नाना हे सर्व जाती धर्माचे पुढारी होते. 1861 साली तत्कालीन मुंबई प्रांतांच्या विधिमंडळात नानांना स्थान होते. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि 1962 साली ते तत्कालीन मुंबई प्रांताच्या गव्हर्नरचे सल्लागार म्हणून सुद्धा नियुक्त होते. बॉम्बे म्युनिसिपल ॲक्ट तयार करण्यात नाना यांचं योगदान मोलाचं होतं आणि याच कायद्यामुळे मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली. हे खूप महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा की बॉम्बे म्युनिसिपल ॲक्ट या कायद्यामुळे मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली. खरं तर इतक्या बहुआयामी व्यक्तिमत्वाने कोणती पदं त्या काळात भूषवली होती? तर 1850 ते 1856 या काळात ते मुंबई प्रांताच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते. म्युनिसिपल कमिशनर व सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. 1835ला JP म्हणजे जस्टिस ऑफ पीस या पदावर त्यांची नेमणूक होती. जस्टिस ऑफ पीस म्हणजे जनतेला न्याय मिळावा म्हणून राजाने नेमलेला प्रतिनिधी. हे महत्त्वाचं वाक्य. मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो, द फर्स्ट फेलो ऑफ मुंबई युनिव्हर्सिटी. 1861 साली मुंबई विधिमंडळावरती निवडून होणारे पहिले हिंदी सदस्य. हे लक्षात ठेवा, 1861 रोजी मुंबई विधिमंडळावर निवड होणारे पहिले हिंदी सदस्य. आणि पुन्हा एकदा जगन्नाथ शंकर शेठ यांनी स्थापन केलेल्या काही संस्था. 1845 सर ग्रँटच्या मृत्यूनंतर ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये ची स्थापना त्यांनी केली. त्यासोबतच अँगल वैद्यकीय शिक्षणाची सोय केली. 1848 मध्ये स्टुडियस लिटररी व सायंटिफिक सोसायटी. 1849 जगन्नाथ शंकर शेठ मुलींची शाळा. 1852 बॉम्बे असोसिएशनची स्थापना त्यांनी पुढाकार घेतला. 1855 विधी महाविद्यालयाचा पायदा म्हणजे लॉ विद्यालय, विधी म्हणजे लॉ. 1857 रोजी द जगन्नाथ शंकर शेठ फर्स्ट ग्रँड अँग्लो व्हर्नॅक्युलर स्कूल. भारतीयांना कला शिक्षण मिळावे म्हणून सर जे स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत सक्रिय सहभाग. जे हॉस्पिटलचा पाया घालून त्यांनी रुग्णसेवेला चालना दिली. बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना. या सर्व गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. यासोबतच त्यांनी आणखी काही पदं त्यांनी भूषवली. मॅजिस्ट्रेट, पहिले देशीय मॅजिस्ट्रेट होते, ते मुंबई विद्यापीठाचे फेलो जसं मी सांगितलं. ट्रस्टी होते बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी. एल्फिन्स्टन फंडचे एक विश्वस्त होते. संस्थापक अध्यक्ष होते बॉम्बे असोसिएशन.
यासोबतच संस्थापक होते जगन्नाथ शंकर शेठ स्कूल. यासोबतच अनेक सोसायट्यांचे अध्यक्ष होते, जसे पोर्ट समिती म्हणजे शिक्षण प्रसार समिती, डेव्हिड स्कूल रिफायनमेंट इन्स्टिट्यूट, हॉर्टिकल्चरल सोसायटी, जिओग्राफिकल सोसायटी, बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन सोसायटी. उपाध्यक्ष होते स्कूल ऑफ इंडस्ट्रीज. आद्य संचालक होते रेल्वेचे, मुंबई ते ठाणे पहिले रेल्वे, त्यासोबत गोल्डन पास त्यांना मिळाला होता. संस्थापक होते बँक ऑफ वेस्टर्न इंडिया, कमर्शियल बँक ऑफ इंडिया. संस्थापकीय सदस्य होते जे ते सांगितलं. सदस्य होते बँक ऑफ कॉन्व्हर्सिटी, मुंबई विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ, सिलेक्ट समिती, म्युनिसिपल कायदा व बिल, बोर्ड ऑफ एज्युकेशन, नेव्हिगेशन स्कूल, बुक सोसायटी. बऱ्याच गोष्टी त्यांनी त्या काळात केल्या होत्या ज्या आजकाल करणं सुद्धा अवघड आहे, त्यामुळे आपण ते करावंच. आणि एक महत्त्वाचा मुद्दा राहिला, तो मी पुढे सांगतो आहे तुम्हाला. जगन्नाथ शंकर शेठ यांना मिळालेला सन्मान देशाच्या सर्वांगीण सुधारण्याच्या साऱ्या चळवळीत पुढाकार घेणाऱ्या या थोर पुरुषाचा पुतळा जिजामाता बागेत, म्हणजे ज्याला आपण लाडाने राणीची बाग म्हणतो, या बागेत उभारण्यासाठी लोकांनी स्वइच्छेने 25,000 रुपये जमविले होते. नानांच्या स्मरणार्थ मॅट्रिकला संस्कृत विषयात पहिला येणाऱ्या विद्यार्थ्यास शंकरशेठ शिष्यवृत्ती देण्यात येऊ लागली. मुंबईतील सेंट्रल रेल्वे स्टेशनला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्यात आले. जगन्नाथ शंकरशेठ यांच्याबद्दल अजून विस्तृतमध्ये माहिती आपण जाणून घेऊया. महानगरपालिकेत आयुक्त असताना त्यांनी, याद रखा ते महानगरपालिकेत आयुक्त सुद्धा होते, आयुक्त असताना त्यांनी विहिरी, तलाव वगैरे योजना अंमलात आणल्या. गॅस कंपनी सुरू केली, ही सर्वात महत्त्वाची बाब, त्यांनी गॅस कंपनी सुरू केली. धर्मार्थ दवाखाना काढून तसेच पुढे मुंबई ठाणे रेल्वेचा प्रारंभ, नाटकांचे प्रेक्षकागृह, सोनापूरच्या स्मशानभूमीचे रक्षण, त्यासाठी केलेल्या तरतुदी यांसारखी बरेच कामे. आणि मुंबई कायदे मंडळाच्या आरंभीच्या सभासदात ते प्रमुख होते. खरं तर मुंबईमध्ये एक प्रशासन, एक शांतता सुव्यवस्था राखण्याचं काम व आपल्या समाजात सुधारणा व्हावी, अन्याय दूर व्हावा, यासाठी जगन्नाथ शंकर शेठ उर्फ नाना यांनी खूप जास्त प्रयत्न केले. आपण विचारही नाही करू शकत इतक्या संस्था त्यांनी स्थापन केल्या आणि या सर्व संस्थांच्या जोरावरच आज मुंबई उभी आहे आणि आंतरराष्ट्रीय लेवलचा एक दर्जा आपल्याला प्राप्त झालेला आहे. खऱ्या अर्थाने इतक्या मोठ्या पदावर आपण आहोत तर या माणसामुळे. खरं तर जमशेदजी टाटा किंवा जमशेदजी जिजीभाई आणि नाना या सर्व नेत्यांचंही योगदान आहे. नानांचे स्थान कायमच आपल्या मनावर राहणार आहे. आपल्या आचाराने आणि ससोटीच्या बळावर कमावलेली विश्वासार्हता खऱ्या अर्थाने मुंबईला मोठी करण्यात त्यांनी घालवली. आणि 31 जुलै 1865 रोजी त्यांचं दुःखद निधन झालं. जर हा मनुष्य अजून काही काळ जगला असता तर नक्कीच मुंबईत अजून काही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्था स्थापन झाल्या असत्या आणि त्याचा आपल्याला फायदा झाला असता. 31 जुलै 1865 रोजी त्यांचं निधन झालं. आणि मुंबई स्थापन करणारा, मुंबई मोठी करणारा, मुंबईला एक आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देणारा आणि आज आपण जे बोलतो आहोत, जे ऐकतो आहोत, त्या सर्व शैक्षणिक संस्थेचा पाया घालणारा माणूस अंतत विलीन झाला. स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी लक्ष देऊन हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा. कमेंटमध्ये आपल्याला काही अजून माहिती असेल तर आम्हाला सांगा, कारण सज्ञान इन्स्टिट्यूट आपल्या सर्वांच्या पाठीशी उभा आहे या सर्व गोष्टींसाठी की महाराष्ट्रातील समाज सुधारक आणि त्यांच्यावर येणारे प्रश्न, त्यामुळे सखोल अभ्यास होणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ भलेही 20 मिनिटाचा असेल, 30 मिनिटाचा असेल, पण हा संपूर्ण व्हिडिओ पहा तरच तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी कळतील. अधिक माहितीसाठी आमचं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आपण आहोतच. PDF-साठी नक्कीच टेलिग्राम चॅनल जॉईन करा. यूट्यूबला जाऊन सज्ञान इन्स्टिट्यूट असं सर्च करून आमचे इतर व्हिडिओसुद्धा पहा. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण तिथे दिलेली आहे. नक्कीच आमच्यासोबत तुम्ही राहाल, लाईक, शेअर, सबस्क्राईब कराल, हे मला काही वेगळं सांगायची गरज नाही, ते तुम्ही करालच. धन्यवाद, तुम्ही इतका वेळ कंटिन्यूस आम्हाला पाहत आहात. पण कमेंट करायला विसरू नका, नक्कीच कमेंट करा आणि सज्ञान इन्स्टिट्यूट बरोबर सोबत राहा. तोपर्यंत अभ्यास मात्र चालू राहिला पाहिजे. धन्यवाद.